मार्चच्या माध्यमातून आम्हाला जेवढं काही शक्य होईल तेवढं आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तुम्ही तात्काळ थांबवा। आजचा 13वा दिवस आहे, मंत्रालयातून मेसेज येत आहेत, माणसं पाठवत आहेत की आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रियेचा तुम्हाला जे काही पत्र असेल ते पत्र आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही लॉंग मार्च थांबवा। परंतु या लॉंग मार्च मध्ये चालणारे जे 60-70 युवक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काय मुख्यमंत्र्याला भेटायचं नाही, तुम्ही आम्हाला काय भेटायला बोलू नका, आम्हाला तुम्हाला भेटायची देखील इच्छा नाही, फक्त तुम्ही एक काम करा, 2 ओळीचं शासन निर्णय काढा की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवत आहोत, या लोणावळ्यामधून आम्ही वापस जायला तयार आहोत। आम्हाला हौस नाही, लेकरं बाळ सोडून आमची भावी पिढी सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी आमच्या सोबत चालणारे जे 70-80 युवक आहेत ते परिपूर्णपणे त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत, चालतायत, त्यांच्या पायाला फोड आलेत, पाठ दुखतीये, पाय दुखतायत, कुणासाठी? आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हा लढा उभा केलेला आहे आणि हा लढा आपल्याला अशाच पद्धतीनं अविरत यशस्वीपणे वाटचाल करायची आहे। आज लोणावळा या ठिकाणी मुक्काम होणार आहे। यानंतर ज्या आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया उद्या सकाळी 14 दिवस उजळणार आहे। आमची राज्य शासनाला विनंती आहे, आम्ही जेवढ्या तुम्ही आम्हाला जेवढ्या लवकर म्हणजे तुम्ही जेवढे दिवस लावणार आहेत निर्णय घ्यायला तेवढाच इथला आंबेडकरवादी समूह आक्रमक होणार आहे आणि वडा मैदान जवळच आहे। लोणावळा मला वाटतं आता इथून 80-85 किलोमीटर मुंबई राहिलेली, आमचे उद्याचे 2 प्रवास आहेत, एक लोणावळा, खोपोली, पनवेल, चिंबूर, म्हणजे 3 दिवस आता शिल्लक आहेत। त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी बांधवांना, विविध पक्ष पार्टी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या लॉंग मार्चचा प्रतिनिधी म्हणून आवाहन करतो की मुंबई आपल्याला जाम करायची, त्यांना आपली किंमत कळाली पाहिजे, कारण या ठिकाणी कोणी शेंबडं मुंबडं आंदोलनाला बसलं किंवा त्याला बसणार हे माहिती झालं की राज्य शासन त्या ठिकाणी माणसं पाठवतं, मंत्री पाठवतो, सरकारचे प्रतिनिधी पाठवतो, परंतु या ठिकाणी गेल्या 13 दिवसापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पायाने चालत येत आहेत, त्यांच्या पायाला फोड आलेत, परंतु सरकारच्या वेदनेला, सरकारच्या पायाला मात्र फोड आले नाही। हेच खरं तर दुर्दैव आहे या राज्य शासनाचं। या ठिकाणी या लोणावळा या ठिकाणी राज्य शासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो। जय भीम, प्रबुद्ध भारत।